छान बोललीस तू तेव्हा. सगळी मॅच फिरली तुझ्या बोलण्याने. पण माझा हेतू शुद्ध होता. कसला हेतू? बंडी वनसंनी सासरी जावं. तू एवढी धडपड प्रयत्न केलेस म्हणून संसार वाचला तिचा. खरं सांगू का? आपलं ठरलंय ना खरं सांगायचं. खरं तर ना मला त्यांचा जाच व्हायला लागला होता आणि म्हणून मी धडपड केली. मालू, त्यांचा संसार वाचला हे जरी खरं असलं तरी त्यामागे माझा स्वार्थ होता हे सुद्धा तितकंच खरंय. बंडी वनसनची ती स्वच्छता, हेडमास्टरनी सारखी शिस्त, त्यांचं फाडफाड बोलणं, हे ना सगळं मला असह्य व्हायला लागलं होतं. नाही, त्या मनाने खूप चांगल्या आहेत. त्या जे काही बोलतात त्यामागचा हेतू चांगला जरी असला ना तरी माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता. आणि जेव्हा मला कळलं ना की त्या कायमच्याच आता आपल्याकडे राहणार आहेत, तेव्हा मात्र मी घाबरले आणि म्हणून मी तुम्हाला हलवलं. त्यांनी जावं यासाठी मी धडपड सुरू केली. म्हणून मीच पत्र लिहिलं त्यांच्या वतीनं. म्हणजे मीच लिहिलं खरं तर की त्या कशा उदास असतात, त्यांना मुलांची किती आठवण येते. चाळीतली मुलं खेळायला लागली की अगदी विजल्यासारख्या होतात. खूप वाईट अवस्था आहे हो त्यांची. भावजय म्हणून विनंती करते तुम्हाला, एकदा तरी येऊन भेटा त्यांना, बायकोला आपल्या. अच्छा, म्हणून ते आले अचानक. आणि ह्या पत्राबद्दल एक शब्दही काढायचा नाही अशी बहीण म्हणून शपथही घातली मी त्यांना. म्हणजे हे सगळं तू त्यांचा संसार वाचावा म्हणून केलं असलं ना तरी त्या इथून जाव्यात ही भावना जास्त होती. पण माझ्या बहिणीचा हक्क होता तो आपल्या घरात येऊन राहण्याचा. मग तो कुठे मी नाकारलाय? उलट त्यांचा हक्क राखण्याचाच तर मी प्रयत्न करत होते. अहो, त्यांनी आपल्याकडे येण्यासाठी आधी आपल्याकडून जायला तर हवं ना. म्हणजे कारस्थान केलंस तू माझ्या बहिणी विरुद्ध. तुम्ही नाही का केलं माझ्या केशव विरुद्ध? ते आता तू हे केव्हाच करून बसली होतीस. अहो, तेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते कधीपासनं. माझं चुकलं असं नका म्हणू. चुकलं तर माझंही आहेच ना. मी आदर्श नवरा कसा नाही हे नका सांगू. अहो, मी तरी कुठे आदर्श बायको, सून, भावजय. मी सुद्धा चुकलेच आहे तुमच्यासारखी. पण चुकत माकत का होईना आपण सुखाचा संसार केला की नाही. पण आपण एकमेकांबरोबर असणं, एकत्र असणं, सुखी असणं हे जास्त महत्वाचं असं मला वाटतं. अहो, म्हणून तर दिलू बाळा म्हणतोय ना आपल्याला तिकडे चला म्हणून. आणि हेच तर त्या मुलांना आपण सांगायला हवं. काय सांगावं? आपल्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे एखाद्याचा संसार वाचेलही. त्वमेव केवलम कर्तासि त्वमेव केवलम धर्तासि त्वं साक्षात आत्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम अवक्तारम अवश्रोतारम हे म्हणत होते की कोण भोक्या ना. हो. ते सोडून. नाही तसं नाही नानी. नाही नाही, मूर्खासारखं काहीतरी असणार. नाही या कानाने ऐकायचं, या कानाने सोडून द्यायचं. तसं नाही नानी. अगं तसंच आहे. मी त्याला जन्म दिलाय, मला माहिती आहे ना काय ते. नाही, ते म्हणत होते की तो मूर्खासारखं काहीतरी त्यांनी तुला सांगितलेलं असणार. नाही, ते म्हणत होते नोकरी कर. मला नाही, तुम्हाला कशाला? मला. ते मी सांगितलं म्हणून की त्याला नोकरी नाही, मला करायची आता. तुला कशाला करायची नोकरी? घरात बसून कंटाळा येतो. मग देवपूजा करत जा. ते तुम्ही करता की. पण तुला नोकरीची गरजच काय? मला करावीशी वाटते. तुम्हाला चालणार असेल तर. आणि तुम्ही काही काळजी करू नका, मी घरचं सगळं करत जाईन. तुम्हाला काही करावं लागणार नाही. तुम्ही फक्त देवपूजा करा. स्वयंपाक पाणी, झाड लोट, कपडे भांडी सगळं मी करीन. चालेल तुम्हाला? एका अटीवर. मान्य आहे अट. महिन्याचा सगळा पगार माझ्या हातात द्यावा लागेल. हो चालेल. कर नोकरी मग. ओम नमस्ते. नमस्कार करते. औक्षवंत हो. आपलं हे औक्षवंत हो.
माले, तू घरचं आणि नोकरी सगळं कसं करणार ग? करीन ग. सकाळी पहाटे 4ला उठून सगळं करीन. पण तुझ्या यांना चालणार आहे का? हेच म्हणाले मला. खरं? हो. आमच्या ह्यांना तर बायकोनं घराबाहेर पडलेलं देखील आवडत नाही. अगो बाई, बाहेर जायचं ते फक्त देवळात. आमच्या यांचं असं काही नसतं बाई. माले, मला पुस्तकं वाचायला इतकी आवडतात ना, पण हे म्हणतात बायकांनी पुस्तकं वाचायची गरजच काय? मुलं बाळांचं करावं, घरकाम करावं, पास. आमचे हेच मला पुस्तकं आणून देतात. आणि सासूबाई? त्यांचं काय, हातात पगार दिला म्हणजे झालं. बरं आहे बाई, आमच्या सासूबाईंसमोर बोलायची माझी बिशाळ वरवंटा घालते डोक्यात माझ्या. ह्यांना तर मी फार बोललेलंही आवडत नाही. खरंच पुन्हा म्हणते तसं माझं नशीब खूप चांगलं आहे. भलेही मला मोठं घर नाही मिळालं, पण मन मोठं असणारी माणसं तरी मिळाली. डबा खाल्लंय खाल्लंय. काय झालं? ओळख काय? माझ्या हातात काय आहे? चहा करू का? करते. अगं ओळख ना मालू. चहा अगं मालू ओळख तरी आधी. हरले. तू प्रयत्नही करत नाहीयेस. तू ओळखायला हवंस ना. ओळख. तुमच्यासारखी चांगली माणसं मिळाली, अजून काय हवंय मला? हे काय आता मध्येच. खरंच नशीबवान आहे मी. ही तू आहेस. हो, मलाही ते कळलंय. तुला कळले? कसं काय कळलं तुला? अहो, कुंदामुळे. कुंदा कोण? आपली शेजारीण, माझी मैत्रीण आहे ती, मनोहर भाऊजींची बायको. अरे पण कुंदाला कसं काय कळलं? मीच सांगितलं. टेण्या पचकटला ना त्या टेण्याला मी बघत जातो. चावाट. तुम्ही कशाबद्दल बोलताय? अगं डोळे बंद कर. डोळे बंद कर. हे बघ हे बघ. उघड उघड. हे बघ. टेण्याच्या ऑफिस मध्ये तुला पुढच्या आठवड्यात रुजू व्हायचंय. अगं बाई, हे म्हणत होता का तुम्ही? मग तू कशाबद्दल बोलत होतीस? सगळं तुमच्यामुळे होतंय बघा. अगं मालू मालू. अगं पाया कसली पडतेस? अगं नको. मग रडू नको पाहू. हस ना. देवापुढे ठेवते पत्र. ओ. मालू झालं का? हो, अगं, डबा भरती. काय डबा? उशीर होतोय मालू. मालू भरते 2 मिनिटं. अगं बरं ठीक आहे. हे बघ, आज पहिला दिवस आहे. वेळेत जायचं आणि वेळेत काम करायचं. कळलं का मी काय सांगतोय? आणि साहेब येतील. साहेबांसमोर अजिबात बसायचं नाही. साहेब आले की उभं राहायचं आणि आदबीने नमस्कार करायचा. आणि टेण्या जरी माझा मित्र असला तरी त्यांनी तुझी नोकरीसाठी रद्दबदली केली आहे हे ध्यानात ठेव. विसरू नकोस. लक्षात ठेव. दुपारी 1 वाजता जेवणाची सुट्टी होते. पटापट जेवायचं आणि लगेच कामावर बसायचं. इतर लोक काही करोत, आपण लक्ष द्यायचं नाही. आपण कामावर बसायचं. काम संपेपर्यंत मेजावरनं उठायचं नाही. काम झालंच समजा तर साहेबांना विचारायचं, साहेब मी जाऊ का? समजा साहेब म्हणाल नाही हे संपून जा, तर ते काम संपवायचं आणि मग निघायचं. हो, नाटकाला जायचंय ना आम्हाला. नाटकाला? मग मी एकटी घरात बसून काय करू? नानी, मी आहे की तुझ्या बरोबर. हा, तुझा काय उपयोग आहे मला? जाऊया का नाटक बघायला? कुठलं? इथे उशाळाला मृत्यू. हसण्यासारखं आहे का? ऐतिहासिक नाटक आहे ते. आपल्याला काय? आपल्याला